नमस्कार, मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. In mathematics first, the fourth chapter is financial planning. Here problem set fourth B. First question, write the correct alternative for the following questions. And first is, if the face value of a share is rupees 100 and market value is rupees 75, then which of the following statements is correct? Option A, the share is at premium of rupees 175. Option B, the share is at discount of rupees 25. C is the share is at premium of rupees 25, and D is the share is at discount of rupees 75. Now here the face value is 100 and market value is 75, means which is less than the face value, and hence there is a discount, means option B, the share is at a discount of rupees 25 is the answer. Then second question, what is the amount of dividend received per share of face value of rupees 10 and dividend declare is 50%. मग या ठिकाणी फेस व्हॅल्यू जर 10 रुपीज असेल आणि या ठिकाणी डिव्हिडंड डिक्लेअर 50%, इट इज डिपेंड ऑन द फेस व्हॅल्यू, आणि म्हणून 10 रुपीज आहे तर त्याचं 50% केलं तर आपल्याला किती मिळेल? ऑप्शन इज रुपीज 50, बी इज रुपीज 5, सी इज रुपीज 500 अँड डी इज रुपीज 100. मग या ठिकाणी 10 रुपीजचं 50% केलं तर 50% आन्सर नाही, 50% मीन्स हाफ, means 10 divided by 2 means rupees 5, and hence answer is, means the option is B is the correct answer. B means rupees 5. Then third, the NAV of a unit in mutual fund scheme is rupees 10.65. Then find amount required to buy 500 such units. The 500 units जे आहे ते जर आपल्याला अमाऊंट रिक्वायर्ड जर पाहिजे असेल तर कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल. या ठिकाणी 4 ऑप्शन आहे, त्यापैकी फर्स्ट ऑप्शन ए इज 5325 इज द आन्सर. देन फोर्थ क्वेश्चन, रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज इज. ऑलवेज रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज इज 18%, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि बाकीचे जे आहे ते ऑप्शन म्हणजे चुकीचे आहे. ओनली सी इज द करेक्ट आन्सर, दॅट इज 18%. नाव द फिफ्थ इज टू फाइंड द कास्ट ऑफ वन शेअर ॲट द टाइम ऑफ बाईंग द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज अँड GST इज टू बी. fill in the blank, the MV means market value of share. मग या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन इज ॲडेड टू, सेकंड इज सबट्रॅक्टेड फ्रॉम, थर्ड इज मल्टिप्लाइड विथ, अँड डी इज डिवायडेड बाय. मग या ठिकाणी जो ब्रोकरेज आहे तर आपल्याला त्या ठिकाणी ॲड करावं लागेल GSTमध्ये, कारण तेव्हाच ती कास्ट ऑफ वन शेअर आपल्याला मिळेल. Means correct option is A, that is added to. Now the second question, find the purchase price of a share of FV, means face value rupees 100, if it is a premium of rupees 30. The brokerage rate is 0.3%. Now answer, market value means MV of the share is equal to FV plus premium. प्रीमियम म्हणजे या ठिकाणी रेट वाढला तर. मग या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू त्याची जर आपल्याला फाइंड करायची आहे तर आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल FV means face value is 100, then plus here premium is 30,
which is equal to rupees 130 rupees. आणि म्हणून market value of a share is rupees 130. Now 0.3% brokerage on market value means MV is equal to, मग या अमाऊंटवर आपल्याला 0.3% ब्रोकरेज आपल्याला काढायचं आहे. मीन्स 130 इंटू 0.3% मीन्स 0.3% मीन्स डिवायडेड बाय 100. मग या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचं आहे. या ठिकाणी 0 गेट कॅन्सल्ड. या ठिकाणी मल्टिप्लाय करा 13 इंटू 03, 13 3 जा 39 आणि या ठिकाणी पॉईंट आपल्याला इथं देता येईल आणि डिवायडेड बाय 10. 10ने पुन्हा डिवाइड करा. विच इज इक्वल टू रुपीज हिअर 0 पॉईंट, या ठिकाणी डेसिमल पॉईंट जो आहे तो 1 डिजिटच्या नंतर आहे आणि पुन्हा डिवाइड करायचा आहे म्हणजे तो पॉईंट लेफ्टकडे जाईल. मी 0.39. अशा प्रकारे ही आपण ब्रोकरेज काढू शकलो या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला परचेस व्हॅल्यू ऑफ 1 शेअर, एका शेअरची परचेस व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी आपल्याला मार्केट व्हॅल्यू अँड प्लस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू इज या ठिकाणी आत्ताच आपण काढली आहे 130 रुपीज. देन प्लस ब्रोकरेज, हा ब्रोकरेज आहे 0.39. ॲड करून घ्या याला. विच इज इक्वल टू रुपीज 130.39 and hence purchase price of a share, एका शेअरची परचेस प्राईस ही होईल रुपीज 130.39. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता आलं. त्यानंतर तर ही निघाली परचेस प्राईस ऑफ ए शेअर रुपीज 130.39. त्यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. थर्ड एक्झाम्पल, प्रशांत बाट 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू रुपीज 100 हॅविंग MV means market value rupees 180. Company gave 40% dividend. Find a rate of return on investment. Now in this example, face value is equal to rupees 100, market value is equal to rupees 180 means premium of 80 rupees, and dividend also gave 40%. Now we have to find out ROR, rate of return. Now here rate formula, we know the formula, rate of return is equal to dividend income divided by sum invested into 100. या ठिकाणी जो डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड इन्कम, तो आपल्याला माहीत झाला इथे. तो आहे 40% आणि या ठिकाणी सम इन्व्हेस्ट केलेली जी सम आहे ती 180 आहे. मग या ठिकाणी 40 अपॉन सम इन्व्हेस्टेड इज 180 इंटू 100. या ठिकाणी 0 कॅन्सल, विच इज इक्वल टू 4 इंटू 100 मीन्स 400 डिवायडेड बाय 18. आता 18 आपल्याला डिवाइड करून घ्यायचं आहे. विच इज इक्वल टू रुपीज 22.2%. And hence the rate of return on investment is equal to, हे रुपीज नाही कारण पर्सेंटेजमध्ये रेट ऑफ रिटर्न विचारलं आहे, विच इज इक्वल टू 22.2%. तर हे झालं रेट ऑफ रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट. देन फोर्थ क्वेश्चन. Fourth question is, find the amount received when 300 shares of face value rupees 100
were sold at a discount of rupees 30. Now answer here, market value of share is equal to face value minus discount. या ठिकाणी डिस्काउंट आहे आणि म्हणून फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट. या ठिकाणी हियर फेस व्हॅल्यू इज 100, देन मायनस डिस्काउंट ऑफ रुपीज 30 मीन्स डिस्काउंट इज 30 विच इज इक्वल टू रुपीज 70. मग 70 रुपीज जे आहे या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअरची झाली. त्यानंतर द अमाऊंट रिसिव्ड व्हेन 300 shares were sold which is equal to number of shares into market value. या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्स आहे 300 आणि मार्केट व्हॅल्यू आत्ताच आपण या ठिकाणी काढली 70. 300 into 70 which is equal to 7 3s are 21, 1 2 and 3 zeros means here 21,000 and hence the amount received is equal to rupees 21,000. Then fifth example, find the number of shares received when rupees 60,000 was invested in the shares of face value rupees 100 and market value rupees 120. Now here number of shares received which is equal to investment means total investment divided by market value of a share means 1 share. एका शेअरची जेवढी व्हॅल्यू आहे त्यांनी डिवाइड करून टाका जी व्हॅल्यू आपण इन्व्हेस्ट केली आहे त्याला. देन वी गेट या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेली जी व्हॅल्यू आहे ती आहे 60,000 रुपीज अँड डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर MV. या ठिकाणी MV आहे 120 रुपीज. मग या ठिकाणी 120 रुपीज याला डिवाइड करून घ्या, 0 0 गेट कॅन्सल. या ठिकाणी जर सॉल्व केलं तर विच इज इक्वल टू 12 25 60 5 and 2 0. मग या ठिकाणी 500 हे आहे शेअर्स तेवढ्या रुपीजमध्ये मिळेल. अँड हेन्स द नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड in 60,000 rupees is equal to 500 shares. या ठिकाणी 500 शेअर्स या ठिकाणी मिळतील. देन थँक्यू.